नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे तुमच्या यूट्यूब चॅनल मराठी मॅथमॅटिक्सवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण टक्केवारी काढायला शिकणार आहोत। पहिले उदाहरण, 400 चे 18% म्हणजे किती? तर सुरुवातीला आपण 400 आहे तसे लिहून घेतले, त्यानंतर चे च्या ठिकाणी गुणाकाराचे चिन्ह, त्यानंतर 18% म्हणजेच 18/100। त्यानंतर इथे 400/1 आहे असे सुद्धा आपण ग्राह्य धरू शकतो आणि अपूर्णांकांचा गुणाकार हा आडवा आडवा होतो। त्यानंतर इथे जर संक्षिप्त रूप द्यायचे म्हणले तर आपण 18/100 सुद्धा करू शकतो सुरुवातीला, आणि 400/100 सुद्धा सुरुवातीला करू शकतो। किंवा दुसरी एक पद्धत म्हणजे 0ला 0 सुद्धा आपण इथे सुरुवातीला कॅन्सल करू शकतो। त्यामुळे सर्वात सोपे आपण 0ला 0 कॅन्सल केले, त्यानंतर उरले फक्त 4 गुणिले 18। त्यानंतर 18चा जर पाडा आपण 4 पर्यंत म्हणला तर 18×1 = 18, 18×2 = 36, 8×3 = 54 आणि 8×4 = 72। त्यामुळे ते उत्तर आपल्याला मिळाले 72। म्हणजे 400 चे 18% बरोबर 72। पुढचे उदाहरण, 5000 चे 25% म्हणजे किती? तर सुरुवातीला आपण 5000 आहे तसे लिहून घेतले, त्यानंतर चे च्या ठिकाणी गुणाकाराचे चिन्ह आणि 25% म्हणजेच 25/100। त्यानंतर हे गणित आपण 2-3 प्रकारे सोडवू शकतो। तर इथे 25/100 म्हणजे 25/100 सुद्धा सुरुवातीला आपण करू शकतो, म्हणजे 25×1 = 25, 25×4 = 100। त्यानंतर 4 ने 5000 ला भाग लावून सुद्धा आपण उत्तर काढू शकतो, किंवा सुरुवातीला 5000/100 केले तर इथे 50 येईल आणि परत 50 गुणिले 25 ने सुद्धा आपण उत्तर काढू शकतो। आणि 5000/100 म्हणजेच इथे आपण या 2 शून्याला हे 2 शून्य कॅन्सल करणार आहोत, त्यामुळे इथे आपल्याला मिळाले 50 गुणिले 25। त्यानंतर शून्याचा शून्य आहे तसा लिहून टाकला आणि 25×5 = 125। त्यामुळे इथे उत्तर आपल्याला मिळाले 1250 म्हणजेच 1250। हे जर गणित आपण दुसऱ्या पद्धतीने सोडवले, म्हणजे ही स्टेप आपण परत इथे लिहिली, 5000 गुणिले 25/100। तर इथे सुरुवातीला आपण 25/100 करणार आहोत, म्हणजे 25×1 = 25, 25×4 = 100। त्यानंतर उरले 5000 अंशस्थानी आणि छेदस्थानी हे 4। त्यानंतर 4 ने जर भाग लावला तर 4×1 = 4, इकडे सुद्धा 4×1 = 4, राहिला 1, झाले 10, परत 4 दुनी 8, राहिले 2, ते 2 पुढे लिहिले, इथे झाले 20, परत 4×5 = 20 आणि पुढचे शून्याचे शून्य आहे तसे लिहून टाकले। तर या पद्धतीने सुद्धा आपल्याला सेम उत्तर मिळणार आहे। पुढचे उदाहरण, 450 चे 20% म्हणजे किती? तर सुरुवातीला आपण 450 आहे तसे लिहून घेतले, चे म्हणजे गुणाकाराचे चिन्ह आणि 20% म्हणजेच 20/100। त्यानंतर इथे आपण शून्याला शून्य कॅन्सल करणार आहोत, म्हणजे या शून्याला हे शून्य गेले, या शून्याला हे शून्य गेले, उरले फक्त 45 गुणिले 2। त्यानंतर 45 दुनी जर आपण केले तर आपल्याला मिळाले 90, म्हणजे 450 चे 20% म्हणजे 90। तेच आपण या प्रकारे लिहू शकतो, 450 चे 20% बरोबर 90। तर या प्रकारे आपण टक्केवारी कशी काढायची ते पाहिलेले आहे। अजून उदाहरणे पाहायची असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्लेलिस्टची लिंक मिळून जाईल। त्याचप्रकारे वरती दिलेल्या आय बटनमधून सुद्धा तुम्ही प्लेलिस्ट पाहू शकता। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।